मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू आता सिंधूला म्हणते, मी तुला तर सोडणारच नाही असं म्हणून तिच्यावरती गण रोखवून ठेवते आणि त्यानंतर एका गुंडाकडून तो भला मोठा चाकू घेऊन सिंधूच्या हातावरच वार करते। त्यामुळे सिंधूला आता लगेच त्रास होऊ लागतो आणि तिच्या हातातून खूप रक्त येत असतं। आता सिंधूला होणारा हा त्रास पाहून राघव नक्कीच बाहेर येणार असं मधूला वाटत असतं आणि मग ती रागातच आता म्हणत असते, ये ना राघव रे बाहेर, कारण तुझ्या सिंधूला बघ इकडे किती त्रास होतोय, बघ तू किती त्रास होतोय तेवढं बघ, असं रागातच जेव्हा ती आता म्हणत असते ना, मधूला असं वाटत असतं की सिंधूला होणारा त्रास पाहून राघव बाहेर येईल, परंतु आता राघव काही तिथे येत नाही। तेव्हा मधू आता अजूनच राघवला आवाज देऊ लागते। त्याच वेळी आता सिंधू जोरातच ओरडत असते, मधू तू हे काय करतेस, तुला काही वाटतं की नाही? मग आता मला काही वाटत नाही, कारण तुम्ही दोघांनीही म्हणजे राघवने आणि तू मला फसवले, मी तुला सोडणार नाहीये असं ती म्हणत असते। त्याच वेळी आता मधूच्या हातावर, अंगावर, त्याचबरोबर इकडे श्रीकांतच्या अंगावर सुद्धा कोणीतरी टोमॅटो फेकून मारत असतं। तेव्हा ना मामा हे नक्की काय आहे असं मधू जोराजोरात ओरडत असते। सिंधू मात्र हसत असते। तेव्हा सिंधूच्या डोक्यावर जी गण रोखलेली असते ती आता मधूच्या हातून खाली पडते, कारण आता तिच्यावर सारखा टोमॅटोंचा वार होत असतो। तो वार नेमकं दुसरं तिसरं कुणीही करत नसून ते असतात रुक्मिणी आणि ऋतुजा, या दोघीही मधूवर टोमॅटो फेकून मारत असतात ना, तर मधू जोरात ओरडत असते आणि मधूची झालेली ही फजिती पाहून सिंधू खूप हसत असते। आता त्या टोमॅटोंमुळे मधूला चांगला चोप बसतो। त्याच वेळी आता श्रीकांत जोरात ओरडतो, अरे कोण आहे बघा तिकडे, अगोदर कोण टोमॅटो फेकून मारतय? मग आता लगेच ते गुंड तेथे पाहायला जातात, तर झाडांच्या पाठीमागे रुक्मिणी आणि ऋतुजा या दोघीही असतात। अगोदर ऋतुजाला ते गुंड पकडून घेऊन पुढे येतात आणि म्हणतात, हे पहा ही बाई होती, आणि मग रुक्मिणीला सुद्धा ते गुंड घेऊन येतात। त्यावेळी रुक्मिणी आणि ऋतुजा या दोघीही खूप घाबरतात, काय करावं त्यांना सुचत नाही। आता त्यानंतर राजश्रीला सुद्धा ते घेऊन येतात। त्याच वेळी मधू आता म्हणते, आल्या ना माझ्या बरोबर तावडीत? मग आता रुक्मिणी रागातच म्हणते, मधू तू हे चुकीचं करतेस। त्यावेळी आता रुक्मिणी गप्प बस असं आता रागातच मधू म्हणते। सिंधूची ढाल बनून सर्वजणी तेथे आल्यामुळे मधूचा जळफळाट होऊ लागतो। त्यावेळी आता रुक्मिणीला ती खूप काही बोलू लागते। रुक्मिणी म्हणते, जिभेला आवर घाल आणि नीट बोल, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे। परंतु मधू आता रुक्मिणीचा अपमानच करत असते आणि मग त्यानंतर ती मामाला सांगते की ही ना रत्नपारखींच्या घरची हेड आहे, आता हिच्याच समोर घरच्यांना एक एक करून मारायला काहीही हरकत नाहीये। आता आपण सर्वांना मारायचं, एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त या रुक्मिणी समोरच। तेव्हा श्रीकांत आता हसतो आणि म्हणतो, अशी कशी बोललीस, आता खूप छान बोललीस, हे बघ डोकं शांत ठेवलं ना तर निर्णय अजिबात चुकत नाही। आता मधू तूच सांग कोणापासून मी अगोदर सुरुवात करू? त्यावेळी आता एका गुंडाने आणि मधूने या दोघांनीही रुक्मिणीवर गण रोखून ठेवलेली असते। आता सिंधू, राजश्री, त्याचबरोबर ऋतुजा या तिघीही खूपच घाबरलेल्या असतात, कारण आता मधूने रुक्मिणीच्या डोक्यावरच गण रोखून ठेवलेली असते आणि आता या क्षणी ती रुक्मिणीला गोळ्या घालते की काय असा प्रश्न सर्वांच्या मनात येतो आणि सर्वांच्या मनाची अगदी धाकधूक वाढलेली असते। त्यानंतर मधू आता ऋतुजाच्या डोक्यावर गण रोखते आणि म्हणते की आपण या ऋतुजापासून सुरुवात करूयात। आता एकेरी नावाने ती सर्वांचा उल्लेख करत असते, ते पाहून सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात जात असते। तर श्रीकांत हा लगेच पुढे येतो आणि सिंधूवर गण रोखतो। आता ती रुक्मिणीच्या डोक्यात गोळी मारणार, तेवढ्यातच आता राघव गाडी पाठीमागून उठतो आणि एक लाकूड असताना तेच मधूच्या हातावर जोरात फेकतो। त्यामुळे तिची गण पण जाऊन दुसरीकडे पडते आणि मधू सुद्धा खूपच जोरात ओरडते। तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो की नक्की हे कुणी काम केलं। तेव्हा सर्वजण राघवकडे पाहतच राहतात। राजश्री, रुक्मिणी, सिंधूच्या जीवात जीव येतो की बरं झालं राघव आला। तेव्हा राघव आता धावतच पुढे येतो आणि गुंडांशी दोन हात करून त्यांना चांगलंच बदलून काढतो। ते जाऊन त्याच्या हातातील गण ओढून घेत तो आता तीच गण मधूवर रोखतो। तेव्हा आता
मधूवर गण रोखल्यामुळे मधूसुद्धा आता खाली पडलेली गण उचलण्याचा प्रयत्न करते, परंतु तितक्यातच ऋतुजा गण उचलते. मधूचा हात एका हाताने चांगलाच पिरगाळून दुसऱ्या हाताने तिच्याच डोक्यावर गण रोखते. त्यानंतर आता मामासुद्धा राघववर आणि सिंधूवर गण रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु राघव म्हणतो मामा लांब राहायचं हा, असं म्हणून त्याच्या हातातून गण आता ओढून घेत मामा तुझा खेळ संपला आहे असं राघव मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा आता राघव आल्यामुळे सिंधूच्या जीवात जीव येतो. तेव्हा राघवला लगेच ती घट्ट मिठी मारते. मग आता राघव हा एकदम शांत होऊन जातो आणि मामाच्या डोक्यावरच गण रोखवून ठेवतो. त्यावेळी आता राघव तुम्ही ठीक आहात ना असं आता ती विचारते. मग आता राघव म्हणतो हो मी ठीक आहे, पण तू ठीक आहे ना सिंधू? तेव्हा सिंधू म्हणते हो मी सुद्धा ठीक आहे. राघव सिंधूमधील हे प्रेम पाहून आता मधूचा चांगलाच जळफळाट होऊ लागतो. तेव्हा आता ऋतुजाचं लक्ष नसताना मधू ही तिच्याकडे पाहते आणि तिच्या हातातून गण ओढून घेते. तर मामासुद्धा आता लगेच मधूला इशारा करतो. आता हात चलाखीने लगेच मधू ती गण स्वतः जवळ घेत ऋतुजावर रोखते आणि म्हणते राघव गण खाली कर अगोदर, नाहीतर हिच्या डोक्यामध्ये ना मी 2 गोळ्या घालेन बघ. तेव्हा राघव म्हणतो मधू माझ्या काकूला सोड अगोदर, पण आता मधू ऐकायलाच तयार नसते. ती रागातच म्हणते मी शेवटचं सांगतेय हा राघव अगोदर गण खाली ठेव म्हणून. त्यानंतर मामा हा पुढे येतो आणि लगेच राघवच्या हातातील 2 गण आता स्वतः जवळ घेतो. राघव सुद्धा आता थोडी हार मानतो, कारण ऋतुजाचा जीव हा धोक्यात असतो म्हणून. त्यानंतर आता सर्व रत्नपारखी एकाच रांगेमध्ये असे उभे असतात. वेळी मधू आता सर्वांवर हसते आणि म्हणते मामा तू पाहिलत का रे, सर्व रत्नपारखी कसे एका रांगेत उभे आहेत. यांना पाहून असं वाटतंय ना की हम साथ साथ है अशी आपण फिल्म पाहतोय. त्यावेळी मामा म्हणतो असं नाही ग, हम साथ जिएंगे साथ मरेंगे असं तर तुला म्हणायचं नाही ना. तेव्हा ती आता म्हणते करेक्ट मामा असंच म्हणायचंय. असं म्हणून ती राघववर गण रोखते आणि म्हणते राघव अरे तू कुठे होतास, आम्ही तुझी खरंच खूप आठवण, किती हाका मारल्या तुला. तेव्हा राघव म्हणतो काळजी करू नकोस मधू तू, आता मी आलोय, कारण हे लवकरात लवकर संपणार आहे. त्यावेळी मधू म्हणते मामा तू म्हणतो ना तसं आपल्याला आता करता येईल, एक साथ सर्वांना इथे मारून सुद्धा टाकता येईल. तेव्हा घरातील सर्वजण रागातच मधूकडे आता पाहत असतात. पुढे आता मधू मोठ्या तोऱ्यातच विचारते मामा या सर्वांना मारताना आपल्याला खूप मजा येईल ना. मग आता मामा म्हणतो ऑफकोर्स का नाही. तेव्हा रागातच आता रुक्मिणी विचारते काय ग, आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहेस ग तू. अगं देवाची तरी भीती बाळग, देव तुला अशी शिक्षा देणार आहे ना, तू बघतच राहा. तेव्हा देवाची भीती कुणाला दाखवतीयस ग तू, आणि तुझ्या या देवाने माझ्यासाठी नक्की काय केलंय असं रागातच मधू विचारते. कारण मी ना देवालाच मानत नाही, आता या क्षणी माझ्या मनशांतीची मला खूप गरज आहे, आणि मनशांती कशी मिळेल माहितीये का, तुम्हा सर्वांना मारून, असं म्हणून रागातच ती सगळ्यांकडे पाहते. सिंधूला मधूचा खूप राग येत असतो. आता या क्षणी मधूकडे गण असल्यामुळे ती काहीही करू शकत नसते. त्यानंतर रागातच आता राणी म्हणते राघव तुला एक गोष्ट माहितीये का रे, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि असणार आहे, परंतु तू नेहमीच मला झिडकारल्या सिंधूला जवळ केलं, मी तुला सोडणार नाही. आणि एक गोष्ट अजून माहीत असेल तुला की मी तुझ्या भावाबरोबर का लग्न केलं, कारण मला तुझ्या सतत जवळ राहता येईल ना म्हणून. अरे ज्या माणसावर आपण प्रेम करत नाही ना त्या माणसाबरोबर राहणं किती कठीण असतं ना हे तुला कळणार नाही. पण तेही मी केलं राघव, कुणासाठी तर ते तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस तर या सिंधूशी हिच्याशी लग्न करून आला. तुमचं लग्न तोडण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी ही सिंधू मध्ये आली. राघव तुला एक सांगू का, या रत्नपारखींनी तुझ्यापासून दूर करण्याचा मला खूप प्रयत्न केला, पण मी अशी हिंमत अजिबात हरले नाही. मी सर्वांना पद्धतशीरपणे माझ्या वाटेतनं दूर केलं. आता मधू सगळं सत्य सांगते की काय या विचाराने मामा घाबरतो, कारण आता मधूने जर सर्व तिचं सत्य सांगितलं तर हीच उगीच अडकेल. या विचाराने मामा म्हणतो मधू अगं थांब जरा. मग आता मधू रागातच म्हणते की मामा तूच थांब जरा. मधूला आता कसलंही भान राहिलेलं नसतं आणि ती आता सर्व सत्य रत्नपारखींसमोर सांगणार असते. पुढे आता सर्वांवर गण रोखत मधू म्हणते या सिंधूपेक्षा राघववर माझं जास्त प्रेम आहे, हे सर्वांना कळू दे ना. पुढे आता ती सत्य सांगू लागते की खरंच माझं राघववर खूप प्रेम आहे. राया गेल्यानंतरही मी रत्नपारखींच्या घरात राहिले. राघव आणि सिंधूच्या बाळाला जन्म देण्याचा मी निर्णय घेतला, कारण मला राघव बरोबर जास्त वेळ राहता येईल ना म्हणून. संसार सुख न उपभोगता आई होणं किती कठीण असतं ना याची कल्पना सुद्धा तुम्हाला नाहीये, पण ते मी केलं कुणासाठी तर माझ्या राघवसाठी.
तेव्हा घरातील सर्वजण रागातच मधूकडे पाहत असतात. पुढे आता ती रुक्मिणीला म्हणते, काकू ऐका ना, मी काय म्हणते, रत्न पारखींच्या घराला ना वंश मी दिलाय, समजलं तुम्हाला? अहो मला वाटलं राघवच्या बाळाला जन्म दिल्यानंतर राघवच्या मनात माझ्याबद्दल पुन्हा फिलिंग्स डेव्हलप होतील, परंतु तसं झालंच नाही. कारण त्याच्या मनात फक्त आणि फक्त ही सिंधूच होती. त्यानंतरही मी सिंधू आणि राघवमध्ये खूप गैरसमज निर्माण केले. त्यानंतर सिंधू ही राघवला सोडून कायमची निघून गेली होती. त्याच वेळी आता राघवला मी सावरलं स्वतः आणि ॲक्सिडेंटचा गैरफायदा घेऊन हीच विनूला तिकडे हॉस्टेलमध्ये टाकलं. आता असं म्हटल्याबरोबरच तिकडे ड्रोन असतो आणि तो ड्रोन सगळं काही रेकॉर्ड करून घेत असतं. त्या ड्रोनकडे पाहून सिंधू मात्र गालातच हसते. त्यानंतर मधू आता म्हणते, राघवसाठी मी किती मोठी रिस्क घेतली तुम्हाला माहिती आहे का? मग आता राजश्री विचारते, काय ग तू काय केलं माझ्या राघवसाठी? आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या राघववर सिंधूपेक्षा जास्त प्रेम कुणीही कधीही करू शकत नाही. तेव्हा काय केलंस ग तू, असं राजश्री विचारते. मग आता माझा शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्लॅन, असं म्हणून ती आता राघववर गण रोखते आणि रागातच त्याच्याकडे पाहत म्हणते. तेव्हा श्रीकांत आता रागातच म्हणतो, अगं मधू थांब, तू हे काय करतेस, तू काय बडबडतेस, तुझ्या तरी लक्षात येतंय का? मग आता मधू म्हणते, नाही मामा तू जरा थांब, आता माझा सर्वात मोठा प्लॅन मला या राघवला सांगू दे ना, जेणेकरून त्यालाही समजेल की माझं त्याच्यावर किती प्रेम होतं. मग आता रागातच मधू म्हणते, राघव तुला मिळवण्यासाठी मी खिडकीतून खाली उडी मारली. त्यानंतर आता राघवला ते आठवत असतं की कशाप्रकारे मधू माझ्याकडे शेवटचं विचारायला आली होती की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, आणि मग मी स्पष्टपणे नकार दिला होता. आणि तोच नकार दिल्यानंतर मधू म्हणाली की ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्कीच तू माझा होशील, असं म्हणून मी खिडकीतून खाली उडी टाकली होती. आणि ती उडी टाकल्यानंतर मधू मेली असं जाहीरच झालं होतं. परंतु आता मधू वर्तमानात येते आणि म्हणते, हे बघ राघव, तुला असं वाटलं असेल ना तेव्हा की मी मेले म्हणून, अरे पण मी जिवंत होते. अरे राघव, तुला माहिती असेल मरून प्रेम कधीही मिळवता येत नाही आणि असं प्रेम मिळवण्यासाठी जिवंतच राहावं लागतं. मधू आता सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल करत असते की कशा प्रकारे मी प्लॅन केला, आणि स्वतःच्याच प्लॅनमध्ये आता ती स्वतःच अडकत असते. कारण सगळं काही त्या ड्रोनमधून शूट होत असतं, त्यामुळे रत्नपारखी खुश असतात. मधूचं सत्य आता अखेर उघड होणार असतं. त्यानंतर मधू आता अजून एक सत्य सांगू लागते की कशाप्रकारे जेव्हा मी खिडकीतून उडी टाकली होती ना, तेव्हा तेथे खाली गादी होती. मी ॲक्च्युली तेथे पडलेच नव्हते आणि मला काहीही झालं नव्हतं. आणि गादीवर पडल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्याकडे येत होतात ना खाली, तेव्हाच नेमकं माझी मम्मा तेथे आली आणि तिने असं लाल रंगाची बॉटल आणली आणि तेथे माझ्या डोक्याला लाल रंग लावला, जेणेकरून माझं डोकं फुटलं आहे आणि मी बेशुद्ध आहे असं सर्वांना समजेल. मग आता असा प्लॅन ती सर्व काही सांगते. माझ्या आईने कशाप्रकारे मला मदत केली, त्या सर्व गाद्या वगैरे बाहेर तिकडे फेकून दिल्या, हे सगळं काही आता मधूला आठवत असतं. आणि मग मधू हे सगळं काही जे काही केलंय ना ते सगळं राघवला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला सांगत असते. आणि ते सांगितल्यानंतर सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा आता अगोदरच घरातील सर्वांना हे सगळं काही माहीत असतं, कारण सिंधूने आता हे सगळं प्रकरण शोधून काढलेलं असतं. पुढे आता मामा सारखा मधूला म्हणत असतो, प्लीज मधू तू काहीही सांगू नकोस, तू जरा गप्प बस. पण ती एका शब्दातच मामाला गप्प करते आणि म्हणते, मामा हे बघ तू गप्प बस, मला आता बोलू दे, मला यांना सांगू देच की मी राघवला मिळवण्यासाठी काय काय केलं आणि कशाप्रकारे राघवने मला नेहमीच धुडकावलं आणि या सिंधूच्या जवळ गेला. मी जीवापाड राघववर प्रेम केलं तर केलं, परंतु मला नंतर समजलं की राघवला अजिबात माझी कदर नाही आहे. मी जीव दिला तरी याला पश्चाताप होणार नाही, आणि म्हणूनच मी ठरवलं की मामा याचा काहीही करून बदला घ्यायचाच, याच्या फॅमिलीचा बदला घ्यायचा, या सिंधूचा बदला घ्यायचा. त्यानंतर मधू आता तिचा तो भन्नाट प्लॅन सांगू लागते की कशाप्रकारे माझ्या खोट्या मर्डरखाली मी तुला अडकवलं राघव, आणि त्यामध्ये मामाची मदत घेतली आणि तोच प्लॅन ऑलमोस्ट सक्सेस झाला सुद्धा होता. परंतु नेहमीप्रमाणे ही सिंधूमध्ये आली आणि तिने सर्व घोळ घातला. सिंधूने जर हे सत्य शोधून काढलं नसतं की मी जिवंत आहे, तर मग माझा प्लॅन नक्कीच सक्सेस झाला होता. तुम्ही दोघेही अडकले असते, राघवला लगेच शिक्षासुद्धा मिळाली असती, परंतु सिंधूने तसं होऊच दिलं नाही. पुढे आता मधू मोठ्या तोऱ्यातच म्हणते की मी अजूनही हार मानलेली नाहीये, या
या स्टोरीचा दी एंड मी इथेच करणार आहे. आत्ता या क्षणी तुम्हा सर्वांसमोर या रत्नपारखींना चांगलीच अद्दल घडवणार आहे. तुम्हालाही समजेल की मधू काय चीज आहे. सिंधू, मी तर तुला घाबरतच नाही, आज तुला तर मारणारच आहे. माझ्या राघवच्या आयुष्यात तू आलीस आणि माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. माझा सर्व स्वप्नभंग झाला, असं मधू खूप रागात तिला म्हणत असते. तर मामा आता डोक्यालाच हात लावून बसतो की मधूने हे रागाच्या भरात काय केलं. सगळं काही सांगून टाकलं आणि जर यांच्याकडे काही रेकॉर्डिंग असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मधू आता बरोबर स्वतःच्याच जाळ्यात अडकलेली असते हे मामाला समजलेलं असतं. त्यानंतर आता मधू जोराजोरात ओरडते, हे बघ राघव, मी तुझ्यावर जेवढं प्रेम केलंय ना तेवढाच मला तुझा आत्ता या क्षणी आज राग येतोय. आय हेट यू राघव रत्नपारखी, असं म्हणून ती आता खूप चिडलेली असते आणि राघववरच गण रोखून ठेवते. राघव अजिबात घाबरत नाही. तो आता मोठ्या हिमतीने मधू जे काही बोलतीये ते ऐकत असतो. मी अगदी रागातच तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता राघव म्हणतो, हे बघ मधू, मला माहीत आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम होतं, तुझा राग माझ्यावर आहे, परंतु मला फक्त तू माझ्या मैत्रिणीसारखी होतीस. मग तू माझ्यावर राग काढ ना, या सगळ्यांना सोडून दे. आता तू इथेच तुझ्यासमोर थांबतोय, परंतु तू यांना सोडून दे. मग आता त्याचं काहीही न ऐकता मधू म्हणते, नाही राघव, मी अजिबात तुला सोडणार नाहीये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे बघ, मी आता एकेकाला मारून टाकणार. तेव्हा घरातील सर्वजण खूप घाबरतात की आता ही खरंच मधू मारते की काय. या विचाराने सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर मधू म्हणते, यावेळी मी ती चूक पुन्हा करणारच नाही राघव. सर्वांवर विश्वास ठेवणार नाही. सर्वजण सिंधूला मिळालेले आहेत. तुम्ही सर्वजण एक आहात, मला एकटीला पाडलंय आणि तुम्ही सर्वजण एक आहात ना, म्हणून तुमची डेअरिंग जास्त वाढत चालली आहे. मला नेहमी तुम्ही मात देता. तेव्हा सिंधू आता जोराजोरात टाळ्या वाजवते. तेव्हा रागातच मधू तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय ग, टाळ्या वाजवायला काय झालं? तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय? तेव्हा माझ्या डोक्यावर परिणाम नाही झाला, परंतु तुझ्या डोक्यावर लवकरात लवकर परिणाम होणार आहे आणि त्यासाठी तू तयार राहा, असं रागातच सिंधू म्हणते. तेव्हा रागातच आता मधू विचारते, काय ग? म्हणून ती सिंधूच्या डोक्यावर गण रोखते आणि म्हणते, दिवसा स्वप्न पाहणं हे सुद्धा डोक्यावर झाल्याचं लक्षण आहे, हे तुला माहीत आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते, हो, मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा सिंधू म्हणते, हो, करेक्ट आहे अगं मधू, पण लवकरात लवकर तुला सगळं कळेल मधू. असं असताना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माणूस ह्या खूप चुका करतो आणि आत्ता ना मला जी अपेक्षित होती ना, नक्की तू तीच चूक केली आहे, असं सिंधू आता जेव्हा मधूला म्हणते ना, तेव्हा मधू मात्र जरा घाबरते. त्याचवेळी आता श्रीकांत मामा मनातच विचार करतो, मधू, तू हे काय केलंस? अगं, तू खूप मोठी चूक केली आहे, सर्वांसमोर हे सत्य सांगितलंस. तेव्हा मधू रागातच विचारते, काय ग, तू काय बोलतीयस? तुला तरी कळतं का? मग आता सिंधू म्हणते, मी विचारपूर्वकच बोलतीये ग, पण तू आता काय काय बोललीयस हे तुला आठवतंय का मधू? त्याचवेळी नक्की तुला काय म्हणायचंय, असं मधू विचारते. तेव्हा सिंधू म्हणते, तू सुरू केलेला हा खेळ मी माझ्या पद्धतीने आता संपवलाय. तेव्हा सर्वजण आता गालात हसतच मधूकडे पाहत असतात. आता पोलिसांसमोर शेवटी मधूचं सत्य हे उघड होणारच असतं. तेव्हा आता मधू पूर्णपणे कोंडीत अडकते. तेव्हा सिंधूला आठवतं की मी घरातील सर्वांना सांगितलं की माझा प्लॅन बी तयार आहे. रुक्मिणी विचारते, कोणता प्लॅन बी? तेव्हा मधूला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन बी, असं सिंधू आता घरातील सर्वांना म्हणते. त्याचवेळी आता रुक्मिणी विचारते, नक्की कसं? मला ते सांग ना ग सिंधू. त्यावेळी मधू आता स्वतःच्या तोंडून तिचं सत्य जगाला सांगणारच आहे, असं सिंधू म्हणते. राजश्री विचारते, कसं पण? तेव्हा रुक्मिणी सुद्धा विचारते, अगं ते ठीक आहे, पण तू हे करणार कसं? तेव्हा सिंधू मात्र गालातच हसते. त्यानंतर ती घरातील सर्वांना आता सांगू लागते की माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे आणि तो मी वर्क करून दाखवणारच, असं म्हणून ती आता पुढे लगेच कमिशनर साहेबांना भेटायला जाते आणि कमिशनर साहेबांना सांगत असते की माझा राघव निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी ना सर, मी काहीही करायला तयार आहे. मग आता कमिशनर साहेब म्हणतात, म्हणजे काय करणार? तेव्हा मधूला पकडण्यासाठी तुम्ही मला मदत करायची, असं आता सिंधू म्हणते आणि कमिशनर साहेबांना अगदी व्यवस्थित असा प्लॅन समजावून सांगते. अगोदर ते म्हणतात की कसं आहे ना सिंधू, यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, मी नाही हे करू शकत. तेव्हा सिंधू म्हणते, प्लीज
मला राघवला निर्दोष सिद्ध करायचे आणि तुमच्या राघवसाठी तुम्ही एवढं तर करूच शकता. मग आता कमिशनर साहेबांनी सुद्धा या गोष्टीसाठी परमिशन दिलेली असते आणि त्यामुळेच एवढ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. सिंधू आता वर्तमानात मधूला सांगत असते की तुझ्या पापाचा घडा भरलाय मधू, कारण तू आत्ता जे काही बोललीस नाही ते सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट झालेलं आहे. तेव्हा मधुला आणि मामाला प्रचंड धक्का बसतो. त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सिंधू मात्र हसते, कारण आता सिंधूने एवढं सगळं काही जुळवून ज्या प्रकारे आणलेलं असतं ना, मधू कल्पनासुद्धा करू शकत नसते की सिंधूने एवढा मोठा डाव आखलाय. तर श्रीकांतसुद्धा आता खूप घाबरतो. त्याची तर पळताभुई थोडी होते आणि मधूही खूपच चिडते, कारण आता मधूला सिंधूने चांगल्या प्रकारे सर्वांसमोर एक्सपोज असं केलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू म्हणते, काय गेम खेळलेलीस ग? माझ्या आणि मामाच्या 2 पाऊल पुढे जाऊन तू विचार केलास? अगं सिंधू, मी मधू आहे. एवढ्या सहजासहजी तुझा प्लॅन असा सक्सेस होऊ देणारच नाही. अगं, जे सुख मला मिळालं नाही ना, ते सुख मी तुलाही मिळवू देणार नाही. तेव्हा सिंधू आता मधूचा हातच पिरगाळते. तिच्या हातातून ती गन घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच कमिशनर साहेब आता तेथे येतात आणि लगेच वर हवेत गोळ्या झाडतात. त्यामुळे आता सर्वजण आपापल्या हातातील बंदूक खाली टाकतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.